जय शिवराय मित्रांनो मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत अर्ज करत असताना लाभार्थ्याला शेतकऱ्याला मागितलं जाणारं एक महत्त्वाचं असं कागदपत्र म्हणजे डार्क वॉटर शेड एनओसी। ही एनओसी नेमकी कुठं मिळते, कशी काढायची आणि अर्ज भरताना ही एनओसी लागते का, या संदर्भातील विचारल्या जाणाऱ्या मोठ्या प्रमाणातील प्रश्नाचं उत्तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, यापूर्वी आपण याच्या संदर्भात एक सविस्तर असा व्हिडिओ बनवला होता। व्हिडिओची साईज थोडी मोठी असल्यामुळे बरेच जण तो व्हिडिओ पाहू शकले नाहीत। महाराष्ट्रामध्ये भूजल अधिनियम एक कायदा राबवला जातो। त्या कायद्याच्या अंतर्गत विहिरीचं खोदकाम असेल किंवा जे काही इतर पाणी उपसाच्या वगैरे परवानगी असतात त्या घ्याव्या लागतात आणि याच्यासाठी राज्यामध्ये भूजल सर्वेक्षण विभाग काम करतो। प्रत्येक जिल्ह्यामध्ये भूजल सर्वेक्षण विभागाची कार्यालये असतात। मित्रांनो, मागेल त्याला सौर कृषी पंप योजना असेल, मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना असेल किंवा अटल सौर असेल किंवा कुसुमचे डायरेक्टली मेळाच्या माध्यमातून राबवले जाणारे अर्ज असतील, या कुठल्याही योजनेमध्ये डार्क वॉटर शेडमधील जे काही गावं असतील अशा गावांना अशा प्रकारच्या योजनांचा लाभ देत असताना, जसं विहिरीची योजना असेल किंवा इतर काही सिंचनाच्या योजना असतील किंवा आता ही सोलर पंपाची योजना असेल, अशा प्रकारच्या योजनांचा लाभ देत असताना भूजल सर्वेक्षण विभागाची परवानगी मागितली जाते। त्यांच्या माध्यमातून दिलं जाणारं प्रमाणपत्र मागितलं जातं। मित्रांनो, 2019 पर्यंत ही प्रमाणपत्र दिली जात होती, परंतु याच्यानंतर आता मोठ्या प्रमाणात मागणी वाढत चाललेली आहे आणि याची आवश्यकता नसल्या कारणाने भूजल विभागाच्या माध्यमातून हे प्रमाणपत्र देणं बंद करण्यात आलेलं आहे। हे प्रमाणपत्र भूजल सर्वेक्षण विभागाच्या माध्यमातून दिलं जातं, परंतु सध्या हे प्रमाणपत्र उपलब्ध करून दिलं जात नाही। आता प्रमाणपत्र का उपलब्ध करून दिलं जात नाही याच्यासाठी बरीच कारणं येतात। आपल्याकडे असलेली विहीर आपण रीतसर परवानगी घेऊन खोदलेली नसते, आपल्या बोरची खोली खूप जास्त मोठ्या प्रमाणात असते, आपण किती उपसा करणार आहोत याचं आपल्याकडे कुठलंही तारतम्य नसतं, या सगळ्या बाबी असतात। मग नेमका हा सोलर पंपाचा अर्ज कसा करायचा, मग ही भूजल सर्वेक्षण विभागाच्या माध्यमातून जर एनओसी दिली नाही तर मग आपण उपलब्ध कुठून करायचे। मित्रांनो, एकंदरीत आपण जर पाहिलं तर देशामध्ये प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजना ही योजना राबवली जात असताना शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करणं शक्य व्हावं हे एक उद्दिष्ट ठेवलं जात असतानाच ग्लोबल वॉर्मिंगचा धोका लक्षात घेऊन जे शेतकरी डिझेल पंपाच्या माध्यमातून सिंचन करत आहेत अशा शेतकऱ्यांना डिझेल पंपापासून दूर करण्यासाठी, कारण डिझेलवरती लागणारी सबसिडीचा खर्च देखील शासनाला उचलावा लागतो, या डिझेलच्या सबसिडीचा भार कमी करणं असेल, वाढतं प्रदूषण रोखणं असेल, ही सगळी उद्दिष्ट निश्चित करून या प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजनेअंतर्गत जे काही शेतकरी डिझेल पंपाचा वापर करत आहेत अशा शेतकऱ्यांना देखील या योजनेच्या अंतर्गत समाविष्ट करण्यात आलेले आहे। मग ते डार्क वॉटर शेडमधील असतील किंवा इतर शेडमधील असतील। याच्यामुळे आपण पाहिलं होतं की मेळाच्या अंतर्गत सुद्धा जी गावं GSDAच्या भूजल सर्वेक्षण विभागाच्या ग्रीन यादीमध्ये आहेत अशा गावांच्या व्यतिरिक्त असलेल्या गावाला डिझेल पंपाच्या ग्राहकाच्या अंतर्गत अर्ज करून लाभ घेता येत होता आणि याच्या अंतर्गत मोठ्या प्रमाणात अर्ज भरून लाभार्थी पात्र झाले, त्यांचे सोलर पंप देखील फिट झालेले आहेत। आता या योजनेचा अर्ज भरायला सुरू झाल्यानंतर सुद्धा आपण अर्ज भरताना सुद्धा वेळोवेळी शेतकऱ्यांना हीच विनंती केली होती की व्हिडिओ व्यवस्थित नक्की पाहण्याचा प्रयत्न करा, कारण जर तुमचं गाव जर अशा यादीमध्ये दाखवत असेल, तुमचं गाव जर डार्क वॉटर शेड दाखवत असेल तर तुम्हाला तुमच्याकडे उपलब्ध असलेल्या पंपामध्ये डिझेल पंपाची नोंदणी करून तुम्ही डिझेल पंप वापरकर्ते असाल तर वापरकर्ता आहात म्हणून या योजनेच्या अंतर्गत अर्ज करता येतो। त्याच्यासाठी तुम्हाला डार्क वॉटर शेडची एनओसी जोडणं आवश्यक नसतं। तर आवश्यक नसलेली बाब तुम्ही या ठिकाणी शोधत आहात, कारण तुमच्याकडे माहिती अपूर्ण आहे। त्याच्यामुळे परिपूर्ण अशी माहिती घेण्याचा प्रयत्न करा। डार्क वॉटर शेड एनओसी भूजल सर्वेक्षण विभागाच्या कार्यालयातून उपलब्ध करून दिली जाते, परंतु ती सध्या दिली जात नाही। आणि का दिली जात नाही, कशी दिली जात नाही, म्हणून जर तुम्ही त्या ठिकाणी गेलात तर तुम्हाला ज्या कागदपत्राची ज्या बाबींची पूर्तता करायला सांगितली जाईल त्या बाबीची पूर्तता तुम्ही करू शकणार नाही। त्याच्यामुळे तुमचा नाहक वेळ वाया घालवू नका। भूजल सर्वेक्षण विभागाच्या माध्यमातून यापूर्वी सुद्धा मुख्यमंत्री सौर योजना जी राबवली जात होती त्यावेळेस कार्यालयाच्या बाहेर पोस्टर लावले होते, बाहेर एक नोटीस लावलेली होती की या कार्यालयाच्या माध्यमातून ही एनओसी दिली जात नाही, अशा एनओसीची गरज नाही, कारण तशा प्रकारचं लेखी किंवा तशा प्रकारचं ऑफिशियल मेल कम्युनिकेशन हे महावितरण आणि भूजल सर्वेक्षण विभागामध्ये झालेलं होतं। आता त्याच पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा या योजनेच्या अंतर्गत तीच बाब, तीच त्रुटी या ठिकाणी दिसून येत आहे, परंतु ते दिसत असताना तुम्हाला खाली त्याचे ऑप्शन दिलेली आहे। तुम्ही जी काही याच्यामधून पळवाट दिलेली किंवा जी काही तुम्हाला याच्यामधून दुसरी ऑप्शन दिलेली ती ऑप्शन वापरा आणि आपला अर्ज पूर्ण करून घ्या। तर मित्रांनो, अशा प्रकारे डार्क वॉटर शेड एनओसीच्या संदर्भातील विचारली जाणारी ही एक महत्त्वाची अशी माहिती होती जी आपणास नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो। भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेट्ससह। धन्यवाद।